पुंडलिकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, पवनसुत हनुमान की जय, उमापति महादेव की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अगस्त्य ऋषींना कार्तिकेय विभूतीचं जे महात्म्य आहे त्या विभूती महात्म्याची कथा सांगू लागलेली आहे। जर विभूती कपाळाला लावली तर पंचमहापातक केलेला अत्यंत दोषी असा माणूससुद्धा त्याचा उद्धार होतो। आणि तीच कथा कार्तिकेय अगस्त्य ऋषींना सांगू लागलेली आहेत। पूर्वी दक्षिणेमध्ये दंडकारण्य देशामध्ये ओलागर नावाचं एक नगर होतं। त्या नगरामध्ये मधुरशया नावाचा एक ब्राह्मण होता। तो अत्यंत दुराचारी होता, वेदविहीन, जातीभ्रष्ट, पित्याचा घात करणारा, व्यसन करणारा। त्याचा जन्मच मुळात अशुभ अशा योगावरती झालेला होता। गोहत्या, दारू पिणं, ब्रह्महत्या, मातृगमन इत्यादी महापाप ही त्याच्याकडून घडली गेलेली होती। अनेक दुर्गुणांचा तो पुतळा असल्यामुळं कुणीही त्याच्यावरती उपदेश केला तरी त्याचा काहीही परिणाम त्याच्यावरती होत नव्हता। त्याचे गोत्रबंधू उद्योगधंदा करून पैसे मिळवण्यासाठी दूरदेशी जाण्यासाठी निघाले। त्यावेळेला तो जो मधुरशया आहे त्यानं वाईट हेतू मनामध्ये धरला आणि त्यांच्या मागोमाग निघाला। काही अंतरावरती गेल्यानंतर त्यानं त्या सर्वांना अडवून त्यांच्यावरती हल्ला केला। त्यांना मारहाण करून त्यांच्या जवळचं सर्व काही लुबाडून घेतलं। त्याच्यामधला एक जण तिथून निसटला आणि पळत पळत गावामध्ये गेला। ही बातमी गावामध्ये कळाल्यानंतर गावातले लोक धावत आले। त्यांनी त्या दुष्ट ब्राह्मणाला पकडून त्याचे हातपाय बांधले आणि बेदम मारझोड करून त्याला ठार मारलं आणि त्या सूरशया ब्राह्मणाचं प्रेत स्मशानभूमीमध्ये टाकून दिलं। त्याच्यावरती कसलेही अंत्यसंस्कार केले नाहीत आणि तो सूरशया मधुरशया हा अतिशय पापी असल्यामुळं त्याच्या प्रेताला कोल्ह्या कुत्र्यांनी आणि कावळ्यांनी सुद्धा स्पर्श केला नाही आणि म्हणून त्या मधुरशयाचं प्रेत तसंच त्या स्मशानभूमीमध्ये पडून राहिलं गेलेलं आहे। त्याच नगरीमध्ये संगमेश्वराचं मंदिर होतं। स्वतः महादेवाने त्याच्यामध्ये शिवलिंगाची स्थापना केलेली होती आणि त्या ठिकाणी सेतुबंधाहून रामेश्वराहून काशीला जाणारे यात्रेकरू, संत महंत नाथ भक्त शिवभक्त साधू महात्मा महाराज हे सगळे तिथं मुक्कामासाठी राहिले आणि तिथं अनेक यज्ञ त्या ठिकाणी त्यांनी केले। सत्पात्री लोकांना अनेक दानं दिली, पूजापाठ केले, स्तोत्रपाठ केले आणि मग ते सगळे साधू महाराज यात्रेकरू पुढच्या प्रवासाला निघून गेले। तिथं त्या मंदिरामध्ये पुष्कळ असं भस्म पडलेलं होतं। तिथं रात्रीच्या वेळी गावातील अनेक कुत्री आली आणि तिथं पडलेली जी अन्नाची पात्र आहेत ती पात्र चाटू लागली। रात्री त्या भस्मावरच ती कुत्री झोपली गेलेली आहेत आणि मग त्या कुत्र्यांच्या मध्ये भांडणं चालू झाली आणि मग त्या कुत्र्यांच्या भांडणामध्ये त्यांच्या पायानं ती भस्म राख जी आहे ती उधळली गेली। मग त्यातील काही कुत्रे स्मशानभूमीमध्ये गेले। तिथं त्या मधुरशया नावाच्या ब्राह्मणाचं, त्या पापी ब्राह्मणाचं प्रेत पडलेलं होतं। त्यातील एका कुत्र्यानं त्या प्रेताच्या कपाळावरती पाय देऊन ते प्रेत हुंगलं गेलं आणि मग त्या कुत्र्याच्या पायाला लागलेली विभूती त्या मधुरशया ब्राह्मणाच्या प्रेताच्या कपाळाला लागली आणि त्याचं तोंड हे उघडं होतं
काही विभूतीचे कण त्याच्या तोंडामध्ये पडले. मधुरशयाचा सूक्ष्मदेह जो आहे तो अगोदरच यमलोकांनी, हा मधुरशय हा अतिशय पापी होता म्हणून यमदूतांनी त्याला यमलोकाला नेलेलं होतं. त्यानंतर त्याच्या शरीराला विभूतीचा स्पर्श झाला, त्याच्यामुळे त्याची सगळी पापं नष्ट झाली. तो कुत्रा मात्र तिथेच होता, त्याला तर त्या भस्माचं स्नान झालेलं होतं. मधुरशयाच्या प्रेताला विभूतीचा स्पर्श होताच कैलासामध्ये अनेक घंटांचा नाद होऊ लागला, घंटा वाजू लागल्या आणि त्याच्यामुळं कैलासाहून दिव्य असं विमान त्या स्मशानभूमीमध्ये आलं. त्या विमानामध्ये अप्सरा नृत्य गायन करीत होत्या. शिवगण शिव हर 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 महादेव असा गजर करत होते. त्यांनी त्या कुत्र्याला विमानामध्ये बसवलं, पण मधुरशयाचा जो जीव होता तो अगोदरच यमदूतांनी यमलोकाला नेलेला होता. हे शिवगणांच्या लक्षात आलं आणि मग ते भयंकर क्रोधित झाले, भयंकर संतापले. यमदूतांनी फार मोठी चूक केलेली आहे. शिव मंत्राची जी विभूती आहे, ज्याच्या कपाळाला लागलेली आहे, तो कितीही पापी असला तरी तो पृथ्वीवरती श्रेष्ठ आहे. म्हणून ज्याच्या कपाळाला विभूती आहे तो पापी आहे असं म्हणताच येणार नाही. सूर्याला अंधाराचा स्पर्श होऊ शकत नाही, कुबेराच्या घरी दारिद्र्य येऊ शकत नाही. त्याप्रमाणे विभूती ज्याच्या कपाळी आहे त्याला पापी ठरविण्यासाठी त्रैलोक्यामध्ये कुणीही समर्थ नाही. ज्याच्या कपाळाला विभूती तो यमलोकामध्ये नरकवास कसा भोगील? यम हा अन्यायी आहे. विभूतीचं स्नान घातलेल्या शिवभक्ताला त्याने यमलोकी नेलेला आहे. विभूती हा प्रलयाग्नी आहे, तो प्राण्यांच्या कर्मसृष्टीचा संहार करतो. या विभूतीचे सामर्थ्य फक्त महादेव जाणतात. यमाला या विभूतीचं सामर्थ्य काय कळणार आहे? आणि मग ते शिवगण त्या जिवंत कुत्र्याला व त्या मृत मधुरशयाला विमानात बसवून कैलासाला घेऊन गेले. मधुरशयाचा जीव अगोदरच यमाच्या दूतांनी नेलेला होता. हे महादेवांना कळालं. महादेवांना भयंकर राग आला. ते म्हणाले, ज्याच्या कपाळाला विभूती लागली त्याला यमलोकात यमयातना कदापि भोगाव्या लागणार नाहीत. मग शंकरांनी आपल्या 64 कोटी गणांना यमलोकावर हल्ला करण्याची आज्ञा केली. गणपती बाप्पा आणि वीरभद्र त्या सगळ्या शिवगणांच्या सेनेचं नेतृत्व करत होते. आणि मग हे सगळे शिवगण युद्धासाठी येत आहेत हे यमसेनेनं पाहिलं. यमसेना ही युद्धासाठी तयार झाली. चित्रगुप्तानं यमाला सांगितलेलं होतं की तू मधुरशयाला नरकामध्ये घातलेले आहेस आणि तू हा अपराध केला म्हणून शंकर संतापलेले आहेत. म्हणून त्याचं सगळं सैन्य मधुरशयाला नेण्यासाठी आलेलं आहे. पण यमानं ही विचार केला, यम म्हणू लागलेला आहे की मधुरशया हा अतिशय दुष्ट आणि पापी होता, त्याला मी देणार नाही. म्हणून यमानं सुद्धा युद्ध करण्याचा निश्चय केला. अशा पद्धतीनं 14 कोटी सेना घेऊन तोही रणवाद्य वाजू लागलेले आहे. त्याच्या आवाजानं आकाश भरून गेलं आणि शिवगण यमाला म्हणू लागलेले आहेत की तुम्ही त्या मधुरशया नावाच्या ब्राह्मणाला इथं कसा आणलेला आहे? तेव्हा यमाचे दूत म्हणू लागले, तुम्ही त्या पापी ब्राह्मणाला कसे नेता तेच आम्ही बघतो. आणि मग घनघोर अशा युद्धाला सुरुवात झाली. शिवगण शंखध्वनी करू लागलेले आहेत. आणि मग जे यमाचे सैनिक होते ते मात्र त्या शिवगणांचा शंखध्वनी पाहून, त्यांच्या मस्तकावरची विभूती पाहून यमाचं सैनिक पळत सुटलं. यमाच्या सेनेला शिवगण चोपून काढू लागले. मग स्वतः यम रेड्यावरती स्वार झालेला आहे आणि युद्ध करण्यासाठी पुढाला.
असंख्य अशी शस्त्र आणि अस्त्र गणपती बाप्पा आणि यम एकमेकांच्या वरती टाकू लागलेले आहेत. त्याच्यामुळं सूर्य झाकाळून गेलेला आहे. गणपती बाप्पांच्या तीव्र शस्त्रानं यम घायाळ झाला आणि मग गणपती बाप्पांनी शिवगणांना आज्ञा केली की यमपुरी जाळून भस्म करा, यमपुरीचा नायनाट करा, विध्वंस करा अशी आज्ञा झाली. सगळे शिवगण यमपुरीमध्ये शिरले, यमपुरीला आग लावली, सगळ्या बंदीशाळा फोडून टाकल्या, सगळे नरक नष्ट केले आणि त्याच्यामध्ये जे पापी जीव टाकलेले होते त्या सगळ्यांना मुक्त केलं. अशा पद्धतीनं यम हा घायाळ झाला आणि मग यम शरण आलेला आहे. यमाला महादेवांच्या पायावरती घातलं. मग महादेवाने तो जो मधुर्ष या ब्राह्मण आहे आणि त्या कुत्र्याला पुन्हा जन्माला घातलं. कुत्र्याला उलागर नगरीचा राजा केलं. त्याचं नाव प्रतापरुद्र आणि त्या ब्राह्मणाला पुन्हा त्याच नगरामध्ये ब्राह्मणाचाच जन्म दिला. तो शिवभक्त झाला. त्याचं नाव गूढ ब्राह्मण. ते दोघेजण दररोज शिवमंत्राने सर्वांगाला विभूती लावून शिवपूजन करत आपली जी कर्तव्य कर्म आहेत ती कर्म करत सुखाने राहू लागले. आणि मग अशा पद्धतीने काही दिवस गेल्याच्या नंतर एकदा महादेव नारद मुनींना म्हणाले, आपण पृथ्वीवरती जाऊ आणि ते जे आपले शिवभक्त आहेत त्या शिवभक्तांची सत्व परीक्षा पाहू. आणि मग नारद मुनी आणि स्वतः महादेव उलागर नावाच्या नगरीमध्ये जवळ आले. महादेवांच्या आज्ञेनुसार नारद मुनी गुप्तपणाने त्या नगरीमध्ये गेले. त्यांनी त्या सर्व नगरीची राजवाड्याची बारकाईनं पाहणी केली आणि ते परत आले. मग मध्यरात्र झाल्याच्या नंतर नारद महर्षी आणि महादेव चोराचं रूप घेऊन त्या नगरीमध्ये शिरले. राजवाड्यामध्ये जाऊन त्यांनी राजाच्या खजिन्यातील सोने, चांदी, रत्न इत्यादी विपुल संपत्ती चोरली. मग ते महाद्वाराच्या पाशी आली. तिथं राजाचा हत्ती बांधलेला होता. त्याला राखण करणारे, नगरीला राखण करणारे जे रक्षक होते ते मायेनं गाढ झोपी घातलेले होते. त्या दोघांनी त्या सर्वांचे हातपाय बांधले, हत्ती सोडून दिला. ते नारद महर्षी आणि महादेव ते दोघंजण हत्तीसह नगराच्या बाहेर पडले आणि वाटेनं जाताना जी रत्न चोरून आणलेली होती ती सगळी पाडत पाडत गूढ ब्राह्मणाच्या घराच्या समोर आले. त्यांनी तो हत्ती दारात बांधला आणि गूढ ब्राह्मणाला उठवून म्हणाले, आम्ही तुला शरण आलेले आहोत, आम्हाला तू आश्रय दे. त्यानं त्या दोघांना घरामध्ये घेतलं. थोड्या वेळानं राजाचे सैनिक चोरांचा माग काढीत काढीत ब्राह्मणाच्या घरासमोर आले. त्यांना तिथं हत्ती दिसला. तो त्यांनी घेतला. सैनिकांनी त्या गूढ ब्राह्मणाला व त्याच्या भावाला विचारले, राजवाड्यामध्ये चोरी करून 2 चोर या बाजूने आलेले आहेत, त्यांना तुम्ही पाहिलेलं आहे का? ते दोघे ब्राह्मण शिवभक्त होते, सत्यवादी होते. ते म्हणाले, हत्ती तर आमच्या अंगणामध्ये तुम्हाला मिळालेला आहे. तुम्ही म्हणता ती संपत्ती इथेच दिसते आहे. मग आम्ही दुसऱ्याचे नाव कशाला घेऊ? आम्हीच चोर आहोत, आम्हीच ती राजवाड्यात चोरी केलेली आहे. आणि मग सैनिकांनी त्या दोघांना पकडून राजाकडे नेलं. राजाने त्यांची चौकशी केली असता त्या दोघांनीही राजाला तेच उत्तर दिलं. यावेळी गावातील काही लोक तिथे आले होते. त्यांनी राजाला सांगितलं, हेच ते चोर आहेत. काल रात्री या दोघांनी चोरी करून पळालेले आहेत. राजाने आपल्या सेवकांना आज्ञा केली की या दोघांना ताबडतोब सुळावरती द्या. कपाळावरती भस्म लावून आपण शिवभक्त आहोत असे दाखवणारे असले तरी हे मोठे लबाड आहेत, चोर आहेत, यांना चांगली शिक्षा द्या. राजाने अशी आज्ञा करताच राजसेवकांनी त्या दोघांच्यासाठी रुद्राक्ष वृक्षाचे 2 शूळ तयार केले. ते त्या दोघा ब्राह्मणांना मारझोड करीत त्या शूळाजवळ घेऊन आले. त्यावेळी चोराचे रूप घेतलेले शंकर आणि नारद मुनी सामान्य माणसाचं रूप घेऊन तिथं आले आणि त्या दोघांना म्हणू लागले, तुम्ही काही चोरी केलेली नाही, तुम्ही सज्जन आहात,
घरामध्ये लपवून ठेवलेल्या चोराचे प्राण वाचवण्यासाठी तुम्ही आपले प्राण संकटात का घालत आहात? तरी खरं काय ते सांगून टाका. ते ब्राह्मण म्हणाले, तुम्ही कोण आहात? तुम्हाला नको त्या चौकशा कशाला पाहिजेत? आम्ही काय आहे ते बघून येऊ. मग त्या दोघा ब्राह्मणाने शूळाची पूजा केली, कपाळाला विभूती लावली आणि मग त्या शूळाला शूळाचाच नैवेद्य दाखवला. त्यांची उत्कट शिवभक्ती पाहून गावातील काही श्रीमंत लोकांनी राजाला सांगितले, हे दोघंजण शिवभक्त आहेत, हे सज्जन आहेत, हे निर्दोषी आहेत, हे चोरी करूच शकत नाहीत, यांना शिक्षा करू नका. महाराज, यांच्यावरती दया करा. राजा म्हणाला, तुम्हाला जर इतकी खात्रीच आहे तर त्या दोघांना शूळावर जाऊ देऊ नका. असं राजाने सांगतात ते श्रीमंत लोक त्या ब्राह्मणाच्या जवळ गेले व म्हणाले, राजानं तुमची शिक्षा रद्द केलेली आहे, तुम्ही शूळावर जाण्याची गरज नाही. तेव्हा ते ब्राह्मण म्हणाले, आता हे कसं शक्य आहे? आम्ही शंकरांना शूळाचाच नैवेद्य दाखविला आहे. तो नैवेद्य आम्ही सेवन केला नाही तर शंकराचा, महादेवाचा तो अपमान ठरेल, म्हणून आम्हाला शूळावर गेलंच पाहिजे. आता आम्ही तो शूळ तोंडात खुपसतो. असं म्हणून त्या ब्राह्मणांनी जो नैवेद्य शूळाचा दाखवलेला होता ते शूळ आपल्या तोंडामध्ये खुपसले आणि काय आश्चर्य, त्याच क्षणी त्या शूळांचे बेलाच्या झाडामध्ये रूपांतर झाले. सगळे लोक आश्चर्याने थक्क झाले. महादेव आणि नारद महर्षी त्या ब्राह्मणाच्या घरी धावत गेले व त्यांनी त्या ब्राह्मणांच्या बायकांना हा सगळा वृत्तांत सांगितला. आनंदित झालेल्या त्या ब्राह्मण बायका पंच आरती घेऊन आपल्या पतींना ओवाळण्यासाठी आल्या. त्यावेळी नारद महर्षी महादेवांना म्हणाले, सदाशिवा, तुझ्या या भक्तांचा तू सांभाळ कर. हा प्रतापरुद्र राजा म्हणजे संगमेश्वराच्या जवळ भस्मात लोळलेला कुत्रा व हा ब्राह्मण म्हणजे कुत्र्याकडून कपाळावर व तोंडात पडलेला मधुरशया नावाचा पलरवीचा पापी ब्राह्मण. हा सगळा तुझ्या विभूतीचा प्रताप आहे. महादेवांनी त्या दोघा ब्राह्मणांना प्रेमाने आलिंगन दिले. महादेव त्यांना म्हणाले, तुमची सत्वनिष्ठा पाहून मी प्रसन्न झालेलो आहे. मी तुम्हा दोघांना कैलासपदाला घेऊन जातो. आनंदित झालेले ते ब्राह्मण म्हणाले, सदाशिवा, तू जर आमच्यावर प्रसन्न असशील तर आमच्याबरोबर या प्रतापरुद्र नावाच्या राजाला देखील त्याच्या प्रजाजनासह कैलासाला ने. प्रसन्न झालेले महादेव तथास्तु म्हणाले. मग शिवाच्या आज्ञेने कैलासाहून असंख्य अशी दिव्य विमाने आली. शिवगणांनी राजा प्रतापरुद्र व ते दोन शिवभक्त ब्राह्मण यांच्यासह उलागर व गोचर या दोन्ही नगरांनाही शिवलोकाला नेले. कार्तिकेय सांगू लागलेले की विभूतीचं असं हे महात्म्य आहे. ही विभूती महात्म्याची कथा जे कोणी ऐकतील त्यांच्या जन्मव्यथा नाहीशा होतील आणि त्यांना जन्म मरणाचे दुःख असणार नाही. श्री सांब सदाशिवार्पणमस्तु. श्री काशीखंड अध्याय 53 समाप्त. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. पवनसूत हनुमान की जय. उमापति महादेव की जय. श्री नवनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त वासुदेव हरी. श्री कृष्णार्पणमस्तु.